संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि आज ऑल पार्टी मीटिंग आहे. आज BSc देखील आहे. तर उद्यापासून कुठलं कामकाज जो आहे हा संसदेमध्ये घेतला जाईल, त्याच्यावरती देखील चर्चा जी आहे ती ऑल पार्टी मीटिंग आणि BSc मध्ये होईल. ठिकाणी दावा केला जात होता ठाकरेंकडनं की खासदारांचं सहयोगीकरण होणार नाही, मर्जर होणार नाही, मात्र काल त्याला परवानगी देण्यात आलेली आहे. काय सांग? 2022 पासून खूप दावे त्यांनी केले. सगळे दावे जे आहेत ते फोल ठरत चाललेले आहेत आणि मला वाटतं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खासदारांनी देखील विचारपूर्वक केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याला मान्यता जी आहे ही स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या विरोधात ते आता कोर्टात जाणार आहेत. कोर्टात त्यांनी चालूच आहे त्यांचं कोर्ट कचेरी वगैरे 2022 पासून आणि प्रत्येक वेळेस जे आहे ते आपण पाहत आहे कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहेत. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त अफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मर्जर केलेलं नाहीये सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. डॉक्टर साहेब, एक डोंबिवलीचा विषय आहे. तुमच्या पक्षाचे जे नगरसेवक होते म्हात्रे, त्यांना जामीन मिळालेला होता, पण नंतर आता कोर्टाने त्यांचा जामीन रद्द ठरवलेला आहे. मारहाण केली होती डॉक्टरांना, तुम्ही तुमच्या पक्षाची तेव्हाही स्पष्ट भूमिका मांडलेली होती, पण जामीन मिळाल्यामुळे टीका होताना बघायला मिळते. भूमिका जी आहे ती स्पष्ट होती. जामीन जो आहे तो कोर्टामधूनच मिळाला होता. आता पुन्हा जो आहे तो कोर्टाने जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे. जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्याचं स्वागत जे आहे सगळ्यांनी केलेलं आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यांना काल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. टीका अशा पद्धतीची होती की उद्या संसदेवरती मोर्चा काढला जाणार होता, म्हणून त्यांना उचललं गेलं. जाणीव बघा, मला वाटतं सोनम वांगचुक यांना पुढे ठेवून कशा प्रकारे